नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की एकंदरीत दोन्ही योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपयाचं अर्थसहाय्य भेटत असतं, ते आता कधी मिळणार आहे ते या संदर्भात माहिती पाहूत की 12,000 रुपये कशा पद्धतीने आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. एकंदरीत अनेक दोन योजना राबवल्या जातात मित्रांनो. एक म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही योजनेच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की 12,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात येत असतं. हे 12,000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहेत या संदर्भात थोडीशी माहिती. केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन योजना आहेत, आपल्याला माहिती आहे. पीएम किसान, नमो शेतकरी दोन योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते हप्ते देण्यात आले आहेत. आता एकंदरीत प्रत्येक वर्षी दोन्ही योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये भेटत असतात. म्हणजे एकंदरीत केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतून 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळून अशा पद्धतीने 12,000 रुपये भेटत असतात. पण अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न उपस्थित आहे की 12,000 रुपये आम्हाला का भेटले नाहीत. तर मित्रांनो, या फार महत्त्वाचं टॉपिक वरती आपण व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ शेअर करू नका, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका. मुख्य उद्देश म्हणजे या योजनेचा असतो की शेतकरी बांधवांचं जीवनमान सुधारावं, हेच उद्देश शेतकरी बांधवांसाठी आहे. आता मित्रांनो, मेन टॉपिक कडे जाऊ, ते म्हणजे 12,000 रुपये वार्षिक भेटत असतात. महत्वाचं म्हणजे मित्रांनो, हे 12,000 रुपये एकदाच भेटत नाहीत, तर 12,000 रुपये हे वार्षिक भेटत असतात. त्यामुळं तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये म्हणजे एकदाच भेटत नाहीत, तर टप्प्याटप्प्याने हप्ते भेटत असतात. वर्षातून 3 हप्ते येतात. पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये, अशा पद्धतीने 12,000 रुपयाचा अर्थसहाय्य शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वार्षिक जमा होत असतं. 3 टप्प्यामध्ये हे पैसे येत असतात. 2-2 हजार रुपयाचा टप्पा असतो, एक हप्ता 2,000 रुपयाचा असतो, सर्वांना माहिती आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हप्त्याचं वितरण होत असतं आणि आधार इस्लामी बँकेमध्ये होत असतं. आपण पाहू शकता इथे प्रत्येक वर्षी 6,000 रुपये दिले जातात आणि इथं सुद्धा देण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांना अतिरिक्त 6,000 रुपये देऊन आर्थिक सहाय्य प्रदान करते. म्हणजे दोन्ही योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये भेटत असतात. अशा पद्धतीने हप्त्याचं वितरण होत असतं. धन्यवाद. आणि 12,000 रुपये कसे मिळतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. धन्यवाद.